Praise the Lord. देवाला धन्यवाद. In spite of the rain, you all came. एवढा पाऊस पडतोय तरी तुम्ही लोक आलात. God will see your heart and bless your देव तुमचं heart. हृदय बघून तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. That shows your great desire for God. त्यावरून कळतं की तुम्ही देवासाठी किती तळमळताय. And so God will honor you tonight. तर आज रात्री देव तुमचा मान नक्की करेल. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 34 verse 19. स्तोत्र 34 आणि त्यातलं 19व वचन यावेळेला आपण सर्वांनी काढूया. आपलं बायबल उघडा. If you have got your Bibles, kindly open to Psalm 34 verse 19. स्तोत्र 34 आणि त्यातलं 19व वचन यावेळेला आपण सर्वांनी काढा प्लीज. We have many troubles and pain in this life, but the Lord takes care of those who trust Him. स्तोत्र संहिता 34:19 मध्ये लिहिलं आहे, न्यायींचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतु त्या सर्वातून परमेश्वर त्याला सोडवतो. Praise God. त्याला देवाला धन्यवाद. Many are the sufferings of the righteous man, नीतिमान लोकांचे त्रास अनेक असतात, but God delivers them from it all. पण देव त्या सर्व त्रासांमधून त्यांना मोकळं करतो. Praise God. देवाला धन्यवाद. Life is not always easy. जीवन नेहमी सोपं जात नाही बेटा. Sometimes कधी कधी it feels like everything is falling apart. असं वाटायला लागतं की आयुष्य आणि जीवन कोसळतंय. Family problems, पारिवारिक समस्या असतात, sickness, आजार पाजार असतात, money troubles, काही पैशाचे त्रास असतात, or people treating us badly. किंवा काही माणसं आपल्याला नीट वागवत नसतात, गैरवर्तणूक असते. We all go through hard times. आणि आपण प्रत्येक जण आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या त्रासातनं अवघड प्रसंगातनं जातो. Some problems are small, काही समस्या छोट्या असतात, some are huge, काही समस्या मोठ्या असतात. some really affect us miserably. काही त्रासांचा खरोखर आपल्यावर फार भयानक परिणाम होतो. But the good news is this: पण चांगली बातमी किंवा सुवार्ता ही आहे, God is ready to be with us in the storm. परमेश्वर त्या वादळामध्ये आपल्या सोबत राहायला तयार आहे. No matter what kind of storm you're going through, आणि कुठल्याही पद्धतीच्या वादातून जरी तुम्ही जात असाल, God invites Himself तरी परमेश्वर स्वतःला तिथे आमंत्रित करतो and says, आणि म्हणतो, I will be with you in your storm. मी तुझ्या त्या वादळात तुझ्या सोबत राहीन. God doesn't want us to be alone, परमेश्वराची इच्छा नाही की आपण एकटं असावं, and He will never leave you alone. आणि परमेश्वर तुम्हाला कधी एकटं सोडणार पण नाही. If you welcome Him in your life, जर तुम्ही तुमच्या जीवनात त्याचं स्वागत केलं तर. praise God. देवाला धन्यवाद. He uses the challenges आणि परमेश्वर सगळ्या आव्हानांचा वापर करतो. that we face in our lives आपल्या आयुष्यात जी काही आव्हानं येतात त्याचा वापर देव करतो, to grow our faith, अशासाठी की त्यातून आपलाच विश्वास वाढावा to shape our hearts, आणि आपल्या हृदयांना एक आकार यावा, and bring us closer to Him. आणि आपण शेवटी देवाच्या जवळ यावं, यासाठी देवबाप त्या सगळ्या आव्हानांचा वापर करतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Job chapter 14 verse 1, योबाचा 14वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन, a person who is born is alive only for a short time. ज्या कुठल्या व्यक्तीचा जन्म होतो तो थोडाच वेळ जन्माला आलेला असतो, तो थोडाच वेळ जिवंत असतो, And his life is full of trouble. आणि त्याचं आयुष्य त्रासांनी भरलेलं असतं. And we all know this is true. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक मानवाच्या जीवनात हे खरं आहे. Trouble follows us at our heels. कारण त्रास तर आपल्या टाचे मागे टाच लावून येतात. When one is over, the another comes. एक त्रास गेला की दुसरा त्रास तयारच असतो. Another goes, the third comes. अजून एक संकट, तिसरं संकट, संकट तयारच असतात, त्रास तयारच असतात. They are like the waves of the sea. आणि समुद्रात असलेल्या लाटांसारखा प्रकार आहे की आपल्या समस्या संपतच नाही. Praise God. देवाला धन्यवाद. But this verse reminds us परंतु हे जे वचन बायबल मध्ये दिलंय ते आपल्याला आठवण करून देतं that though human life is brief की जरी मानवी जीवन थोडंसंच आहे and is often filled with pain and struggles, आणि मानवी जीवन जरी जास्तीत जास्त वेळेला त्रासांनी आणि संघर्षांनी भरलेलं आहे, it also leads us to depend on God's help and mercy. तरी सुद्धा ते आपल्याला देवाच्या मदतीवर आणि देवाच्या दयेवर अवलंबून राहायला शिकवतं. If you had no problem, जर तुम्हाला काही समस्याच नसतील you wouldn't be found here. तर आज रात्री तुम्ही इथे सापडणार सुद्धा नाही. I wouldn't have been found here. आज रात्री मी सुद्धा इथे आलो नसतो तर माझ्या जीवनात काही त्रासच नसते तर. But since we have troubles, परंतु आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही त्रास असल्यामुळे we come running to God. आपण धावत धावत देवाकडे येतो. And because of troubles, आणि त्रासांमुळे we become humble, आपण नम्र होतो. we become prayerful, ते त्रास आपल्याला नम्र करतात, ते त्रास आपल्याला प्रार्थना करायला शिकवतात, and pride leaves us. आणि त्या त्रासांपायी आपल्यातला गर्व किंवा घमेंड निघून जाते. Praise God. आमेन. Life is very short. जीवन फार छोटं आहे. To fight, life is very short. आणि अशी युद्ध करायला, मारामारी करायला जीवन फार छोटं आहे.
And in this short life, आणि या छोट्याशा जीवनामध्ये we all want to have our portion in this world. आपल्याला सगळ्यांनाच या जगात आपला वाटा हवाय. But yet life is hard. तरी सुद्धा जीवन कठीण आहे. Though we seek after good things don't come to us easily. आणि जरी आपण चांगल्या गोष्टींच्या मागेच लागतो तरी सुद्धा चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या जीवनात सोप्या रीतीने येत नाही. Because the devil is out there. कारण सैतान बाहेर टपून आहे. Bible says बायबल म्हणतं in John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10व वचन, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचा नाश करायला, लोकांना ठार मारायला आणि लोकांच्या चोऱ्या करायला आलाय. And so every person, आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती no matter how rich he is, किती जरी तो धनवान असला, no matter how smart he is, आणि किती जरी तो हुशार आणि स्मार्ट असला, no matter how strong he is, किती जरी तो बलवान असला, he lives for a little while. तरी सुद्धा त्याचं जीवन थोडं आहे. And in that little while life, आणि त्या थोड्याशा जीवनामध्ये he goes through pain, problem and loss. तो अनेक साऱ्या वेदनेतनं आणि समस्यांमधनं आणि नुकसानातनं जातो. Trouble comes to us in many forms. अनेक स्वरूपांमध्ये त्रास आपल्या जीवनात येतात. Sickness, आजारपाजार, fear, भीती, broken relationships, तुटलेली नाती, money problems, पैशाचे काही त्रास, and losses, काही नुकसान, and death, मृत्यू and much more. आणि बरंच काही असतं जे त्रास आपल्या जीवनात येतात. A flower that blooms एखादं फूल जे उमलतं, in the morning, सकाळी उमललेलं फूल it fades by the night. रात्रीपर्यंत कोमेजतं. That is man's life. माणसाचं जीवन पण असंच आहे की सकाळी उमललेलं रात्रीपर्यंत कोमेजतं. Morning it is very beautiful. सकाळी सकाळी ते फार छान असतं. Evening it is withered away. संध्याकाळी ते वाळलेलं असतं. That is the kind of life man lives. अशाच पद्धतीचं जीवन मनुष्य सुद्धा जगत आहे की जवानी गोष्ट वेगळी आणि सुंदर, उतार काळामध्ये सगळं कोरडं. A man walking through a stormy valley, आणि मनुष्य जो वादाने भरलेल्या दऱ्यातनं खोऱ्यातमधनं चालत आहे, he has no umbrella, त्याच्याकडे छत्री नाहीये, but yet he keeps walking. तरी सुद्धा तो चालत आहे. That is life. त्याला जीवन म्हणतात. We get drenched, we keep on walking. आपण भिजून जातो त्या सगळ्या त्रासांना, समस्यांमधनं, पण तरी आपण चालत राहतो. We have ups and downs in life. अनेक चढउतार आपल्या जीवनात येतात. It's like a candle burning. आणि एखादी मेणबत्ती कशी पेटलेली असते, The flame is bright, आणि तिची ज्वाला उज्ज्वल आहे, but पण the wax does not support it to burn. ते मेण आधार देत नाहीये तसंच पेटत राहायला. Why? का? Because it melts away very quickly. कारण मेण वितळतंय, फार पटपट ते मेण वितळतं. It wants to be in light, त्या वातीला, त्या ज्वालेला राहायचंय, but पण the wax does not support. ते वितळलेलं मेण आधार देत नाही ना. Man is like that. तसं मनुष्याची अवस्था आहे. He wants to shine. मनुष्याला चमकायचं असतं. He has dreams. मनुष्याला स्वप्न असतात. He works hard. मनुष्य मेहनत करतो. He wants to live with joy. मनुष्याला आनंदाने जगायचं He असतं. wants to have the light of life. आणि मनुष्याला जीवनाचा प्रकाश हवा असतो. He wants peace. मनुष्याला शांती हवी He असते. wants purpose. मनुष्याला काहीतरी संकल्प हवा असतो. But like the melting wax, पण वितळणाऱ्या मेणाप्रमाणे trouble keeps pulling him down. त्रास त्याच्या जीवनात येत राहतात आणि त्याला खाली खेचत राहतात. And the world also does not make our lives easy. आणि जगही आपलं जीवन सोपं करत नाही ना. The wicked people are out there. दुष्ट माणसं अवतीभोवती आहेतच. They hate you. ती दुष्ट माणसं तुझा तिरस्कार करतात. They will celebrate if you go down. आणि ती दुष्ट माणसं तुझं खाली घसरला तर आनंदोत्सव करतील. And so this world is full of corruption, तर हे जग भ्रष्टाचारानं भरलेलं आहे. full of selfishness, हे जग स्वार्थीपणानं भरलेलं आहे. full of wickedness. आणि हे जग दुष्टाईनं भरलेलं आहे. Today wickedness has grown 1,000 times more. आज दुष्टाई 1000 पटीनं पूर्वीपेक्षा वाढलेली आहे. Evil is loud. आणि इतका वाईटपणा, इतकी दुष्टाई की बास. Evil is loud, फार जोरात आहे दुष्टाई. but पण truth is silent. सत्य शांत आहे, दुष्टाई जोरात आहे. Good people are ignored. चांगल्या माणसांकडे दुर्लक्ष केलं जातं. They are mistreated. चांगल्या माणसांना वाईट रीतीनं वागवलं जातं. They are forgotten. चांगली माणसं पटकन सगळेजण विसरतात. It feels harder every day to survive. आणि दर दिवसाला जगणं मुश्किल आणि अवघड वाटतं. Especially those who want to do good and live good. आणि खास करून ज्या लोकांना चांगलं करायचं आहे, चांगलं जगायचं आहे, त्यांना तर फारच अवघड जातं. Those who lie and cheat and hurt others. आणि जी माणसं खोटं बोलतात, जी माणसं दुसऱ्यांना वाईट वाटेल असं करतात, फसवतात, They often seem to rise in life. ते मात्र जीवनामध्ये वर आल्यासारखे, उत्कर्षाला आल्यासारखे असतात. But those who want to walk straight, पण ज्या माणसांना सरळ मार्गी जीवन जगायचं आहे,
they are finding themselves at lower places. त्या माणसांना असं आढळतं की मी तर खाली घसरलोय. That's why म्हणून for such people, अशी जी कोणी माणसं आहेत they have to cling to God. त्या माणसांनी देवाला घट्ट धरून राहायचं. They have to walk with God. त्या माणसांनी देवासोबत चालायचं. And God will see that you will never be put to shame. आणि देव जबाबदारी घेऊन तुम्हा लोकांना कधी लज्जित करणार नाही. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 5, स्तोत्र संहिता 34:5 those who look to God, जे देवाकडे पाहतात they are radiant ते प्रकाशमान असतात. and their faces are never covered with shame. त्यांचे चेहरे कधीही लज्जेने काळवंडत नाहीत. Their faces are shining with joy. त्यांचे चेहरे नेहमी आनंदाने झळकत असतात. Praise God. देवाला धन्यवाद. When we keep our eyes on God, जेव्हा आपण आपले डोळे देवावर ठेवतो not on the troubles, आणि त्रासांवर ठेवत नाही, our hearts will stay full of light. त्याला आपलं हृदय अगदी प्रकाशाने न्हाऊन निघतं. We will have heavenly peace. आणि एक स्वर्गीय शांती मग आपल्याला लाभते. You will have heavenly courage. एक स्वर्गीय धाडस मग तुमच्यात येतं. And shame cannot stay with you. आणि मग लज्जा अपमान तुमच्या सोबत राहू नाही शकत. Praise God. देवाला धन्यवाद. A seed that is buried in darkness, एखादी बी जी अंधारामध्ये मातीत पुरली आहे, it still pushes itself upward. ती मातीमध्ये पुरलेली आहे, खाली सगळा अंधार आहे, तरी सुद्धा ते बी स्वतःला वर वर उगवत आहे. When you plant a seed, जेव्हा तुम्ही एखादं बी पेरता, what do you do? काय करता? You press the mud. तुम्ही माती तिथे दाबून दाबून त्या बी, ती जी बी आहे तिला खाली टाकता. पण Yet the seed pushes itself out of the ground. तरी सुद्धा ते जे बीज आहे ते स्वतःला वर आणतं, ते उगवतं. You can also do the same. तसंच तुम्ही करू शकता. Let the world push you down. जगाने तुम्हाला खाली दाबलं तर दाबू दे, But like the seed, germinate outside the earth. पण त्या बीजाप्रमाणे तुम्ही मात्र मातीच्या वर उगवा. And God will help you to do it. आणि परमेश्वर तसं करायला तुम्हाला सहाय्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद. I saw a handcart man. मी एका हातगाडीवाल्या माणसाला पाहिलं He was carrying a cracked pot. आणि हातगाडीवाला तड गेलेली मडकी त्याच्या गाडीवर होती. But it still held little water in it. तड गेलेलं मडकं जरी त्याच्या हातगाडीवर होतं तरी त्यात अजूनही पाणी होतं. And though it was not full, आणि ते भरलेलं नव्हतं, but yet मडकं भरलेलं नव्हतं, तरी it seemed very useful to that handcart man. त्या हातगाडीवाल्याला तो माठ किंवा मडकं महत्वाचं, He was still using it. आणि त्यातनं तो वापरत होता. Maybe he had to go several times, कदाचित अनेक वेळा त्याला जायला लागेल, but पण that cracked pot was useful. तड गेलेला माठ सुद्धा उपयोगी होता. Let me tell you, मला सांगू दे, your brokenness, तुझा जो तुटकेपणा आहे ना, it doesn't rob you of your purpose. तो तुला तुझ्या संकल्पापासून चोरणार नाहीये. For God, you are still useful. देवासाठी तू अजून पण उपयोगी आहेस. सो व्हॉट, तुला तड गेली म्हणून काय झालं? Your brokenness is still valued by God. तुझ्या तुटकेपणाची किंमत अजूनही देव करतो. And so when I saw that man carrying that broken pot and in that very little water, आणि मी जेव्हा त्या माणसाला पाहिलं, त्या हातगाडीवाल्याला, की असं तड गेलेला माठ त्याच्या हातात, त्या माठात थोडंसं पाणी, I thought मला वाटलं he still is using that cracked pot. की अजूनही या तड गेलेल्या माठातनं हा पाणी वापरतोय, And it is still giving him little water. आणि अजूनही तो तड गेलेला माठ त्याला थोडं का होईना पाणी देतोय. You are still alive. तुम्ही तर अजून जिवंत आहे. You are broken. तुम्ही तुटलेले You are आहात, shattered. तुम्ही विखरलेले आहात, Nobody values you. कोणालाही तुमची किंमत नाही. You carry very little water. फार थोडं पाणी कदाचित तुमच्यात आहे, But yet, तरी you are useful to God. देवासाठी तुम्ही उपयोगी आहात. You know, the sun hides behind the clouds, तुम्हाला माहितीये ना, सूर्य ढगांमागे लपतो, but it never stops shining. पण तो चमकणं सोडत नाही. As soon as the cloud goes away, ज्या क्षणाला ढग निघून जातात, the sun is shining. सूर्य परत पूर्ववत चमकायला लागतो. Your value remains even when unseen. आणि जरी अदृश्य, तरी तुझी किंमत कमी नाही होत. Praise God. तू दिसत नाहीयेस म्हणून काय झालं, तुझी किंमत अजूनही तेवढीच आहे. Even in your trouble today, you are smiling. आज तुझ्या त्रासांमध्ये सुद्धा तू हसत आहेस. Somewhere God's hand is upon your life. मग कुठेतरी देवाचा हात तुझ्या जीवनावर आहे म्हणायचं. You are still breathing. अजूनही तुझा श्वास चालू आहे. You are still hoping. अजूनही तुला आशा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You know, a tree bends in the wind, झाड वारा जोराचा आला तर वाकतं, but it does not break. पण तुटत नाही. So also you will not break. तसं तुम्ही तुटणार नाही. Amen. संपूर्ण तुटणार नाहीये.
Because your strength shows in the storm. कारण तुमची ताकद वादळ आल्यानंतरच समजणार आहे, हो की नाही? In the storms of life, you still come every Saturday. आयुष्यातील वादांमध्ये सुद्धा तुम्ही दर शनिवारी तरी येता. Your tree is bending, तुझं जीवनी झाड असं वागतंय, but it is not breaking. पण तुटत नाहीये. The storm is not able to break you. त्या वादळाला तुला तोडता येत नाहीये. Praise God. आमेन. Look at the stars. तुम्ही चांदण्या पहा. They shine the brightest in the darkest. चांदण्या अगदी काळ्या कुट्ट अंधारामध्ये प्रकाशमान असतात. Your light is growing in the darkness. तसं तुझं जीवन अंधारात वाढतंय. In the darkest hour, you are shining. अगदी अंधकाराच्या काळामध्ये तू चमकतोय. Somewhere God's touch is upon you. कुठेतरी देवाचा स्पर्श तुझ्यावर आहे रे. Somewhere God is going to do something beautiful for कुठेतरी you. देव तुझ्यासाठी काहीतरी, तुझ्याद्वारे काहीतरी चांगलं करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a young boy whose name was David. बायबल मध्ये एका तरुण मुलाविषयी लिहिलं ज्याचं नाव आहे दावीद. He was a shepherd boy हा दावीद एक धनगर मेंढपाळ मुलगा, watching the sheep in the hills. मेंढरं सांभाळायचा रानात टेकड्यांमध्ये. Life was very quiet then. जीवन त्याचं तेव्हा शांत होतं. Just him and his harp फक्त तो आणि त्याची वीणा, and the stars तो त्याची वीणा, चांदण्या and his God. आणि त्याचा देव. But पण everything changed when God chose him to be the king. ज्या देवाने त्याला राजा म्हणून निवडलं, त्या सगळा आयुष्याचा नक्षाच त्याचा बदलला. That's when trouble started coming. आणि तेव्हा त्रास त्याच्या जीवनात यायला सुरुवात झाली. It came like waves in the storm. असे त्रास आले की जणू वादळात लाटा कशा उचंबळून येतात. He was hunted by a king आणि एका राजाने त्याला असं पळवून लावलं. whose name was Saul. राजा, एक शाऊल राजा म्हणून होता, तो त्याला पळवून लावत होता. And Saul was very jealous of David. आणि शाऊल राजाला दाविदाची ईर्ष्या व्हायला लागली, तो त्याच्या जळायला लागला. He wanted to kill David. आणि शाऊलाच्या मनात असं आलं की मी दाविदाला ठार मारणार. Once David ran for his life into a cave forest. आणि एकदा दावीद राजा मग गुहेत लपून बसला त्याच्या जीवासाठी. He didn't know what to do. त्याला समजेच ना काय करायचं. He had no home, जीव वाचवायला गुहेत लपला, त्याला घर राहिलं नाही. no bed, घर नाही, गादी नाही, no peace, शांती नाही, no family, परिवार नाही, no support. आधार नाही. But he would whisper into the dark in that cave. पण त्या गुहेतल्या अंधारात तो हळूच बोलायचा Oh God, की प्रभू, I'm scared. मला भीती वाटते, I'm tired. मी दमलोय, Help me मला मदत कर. and save me from this insane man. आणि या वेड्या झालेल्या शाऊल राजापासून मला वाचव. God helped him देवाने त्याला मदत केली and God kept him safe. आणि देवाने त्याला सुरक्षित सुद्धा ठेवलं. Even when Saul was just one step away, आणि शाऊल राजा अगदी एक पाऊलच त्याच्यापासून दूर होता, God- तेव्हाही देवाने त्याला वाचवलं. God will help you. तसं देव तुम्हालाही मदत करेल. Breathe out a prayer tonight. आज रात्री तशी एक प्रार्थना हळू आवाजात त्याला द्या. Breathe out a prayer tonight प्रार्थनेचा एक श्वास सोडा and go see what God can do for किंवा you. श्वासातनं एक प्रार्थना सोडा. बघा देव काय करेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 25:17, स्तोत्र 25:17, he cried out to God and said, तो देवाकडे रडला आणि म्हणाला, relieve the troubles of my heart, Lord, माझ्या हृदयातले त्रास काढ दे बापा, and free me from my anguish. आणि माझ्या या संकटातनं मला सोडव, माझ्या चिंतेतनं मला बाहेर काढ. In Psalm 88 verse 3 he said, स्तोत्र संहिता 88:3 मध्ये तो म्हणाला, oh God, परमेश्वरा, I am overwhelmed with all these troubles या सगळ्या त्रासांमुळे मी आश्चर्यचकित झालोय and my life draws near to death. आणि माझं जीवन मृत्यूच्या जवळ आलंय. In 1 Samuel 24 verses 3 to 7, 1 शमूएल 24 अध्याय 3 ते 7 मध्ये तो म्हणाला, David prayed, दाविदाने प्रार्थना केली, oh God, परमेश्वरा, don't let Saul find me. शाऊल राजाला मला सापडू देऊ नको. God answered his prayer देवाने त्याची प्रार्थना ऐकली. because that moment Saul passed by his cave कारण त्या क्षणाला तो शाऊल राजा त्याच्या गुहेपासून गेला, where David was hiding, ज्या गुहेत दावीद लपलेला होता. and yet he never saw him. तरी सुद्धा शाऊल राजाने त्याला पाहिलं नाही. That is God's miracle. असा हा देवाचा चमत्कार असतो. That's how God saves his अशा people. रीतीनं देव त्याच्या लोकांना वाचवतो. David's own son Absalom, दाविदाचा स्वतःचा मुलगा अबशालोम नावाचा, he turned against him. तो दाविदाच्या विरुद्ध गेला. Imagine the pain. म्हणजे कल्पना करा, पोटचा मुलगा जेव्हा बापाच्या विरोधात जातो तेव्हा काय वेदना होतात ते त्या बापालाच माहित. Your child rising against you तुमचा मुलगा तुमच्याच विरुद्ध चाललाय, just to take your throne फक्त ते सिंहासन बळकवायला and to take away your life. आणि तुमचं जीवन, तुमचा प्राण घ्यायला मागतो. अरे मेल्यावर सिंहासन तुझंच होणार आहे, पण नाही,
मला बाप जिवंत असताना त्याला ठार मारून सिंहासन पाहिजे. We are living in a wicked world. दुष्ट जगात आपण जगतोय बेटा. Sometimes our very own are not our very own. कधी कधी आपले सख्खे जे असतात ना, रक्ताचे नातेवाईक, तेच आपले राहत नाहीत. And so David wept as he left the city barefoot. तर दावीद रडला, अनवाणी शहर सोडून निघाला. And he was broken. अनवाणी म्हणजे पायात चपला नाही, काही नाही, तुटलेला होता. But even while walking, चालताना सुद्धा मात्र he prayed to God. तो देवाला प्रार्थना करत होता. Through tears he prayed to हे God. अश्रू घळाघळा वाहतायत आणि प्रार्थना सुरू आहेत. Lord, प्रभू, my heart is full of pain. माझं हृदय वेदनेनं भरलंय, Set me free. मला मोकळं कर. And God heard him. देवाने त्याचं ऐकलं. The rebellion ended. बंडखोरपणा संपला David was king once again. आणि दावीद परत एकदा राजा झाला. And sad to say, आणि दुःख वाटतं सांगायला, his son died in battle. त्याचा मुलगा अब्शालोम मात्र युद्धात मेला. David didn't fight him, दावीद नाही त्याच्या विरुद्ध भांडायला गेला, but God defended him. पण देवाने दावीदाचा बचाव केला. दावीदाच्या वतीनं देव लढला. Once David got very sick. एकदा दावीद फार आजारी पडला. He felt very weak and sad. मग त्याला अशक्त वाटायला लागलं, उदास वाटायला लागलं. Bible says बायबल म्हणतं in Psalm 6 verse 6, स्तोत्रसंहिता 6:6, David said, दावीद म्हणाला, my bed is wet with tears. माझा बिछाना माझ्या अश्रूंनी लिटरली भिजलाय. He felt so close to that. त्याला इतकं मृत्यूच्या जवळ गेल्यासारखं वाटलं. He thought his friends had forgotten him. त्याला असं वाटलं की माझे मित्र मला विसरले आहेत. And so he cried out. मग तो रडला, He had many enemies. ओरडला. त्याचे शत्रू अनेक होते. People wanted to kill him. लोकांना त्याला ठार मारायची इच्छा होती. People lied about him. लोक त्याच्याविषयीनं खोटं बोलायचे. But David did something, पण दावीदाने असं काहीतरी केलं and that was very powerful. जे अतिशय सामर्थ्यवान होतं. He didn't fight any one of them. दावीद कुणाशी भांडायला गेला नाही. He just prayed. त्याने फक्त प्रार्थना केली And God fought for him. आणि देव त्याच्यासाठी लढला. God has to fight your battles. देवाने तुझं युद्ध लढलं पाहिजे. Your impossible problems, let God deal. तुझ्या अशक्य समस्या देवाला हाताळू दे. And then Bible says, आणि मग बायबल म्हणतं David had a counselor दावीदाकडे एक मसलतगार होता. whose name was Ahithophel. अहितोफेल त्याचं नाव. He was David's advisor. दावीदाचा सल्ला मसलतगार होता तो माणूस. And so he gave evil plans against him. तर त्याने काय केलं, दावीदाच्या विरुद्धच काहीतरी वाईट योजना दिली. What did David do? मग दावीदाने काय केलं, He didn't call him home and sit with him and talk across the table. दावीदाला कळल्यानंतर दावीदाने काय अहितोफेलला घरी बोलवून त्याला बसवून त्याच्याशी त्याला चहा पाणी वगैरे करून गप्पा केल्या नाहीत. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 15 verse 31, 2 शमूएल 15 अध्याय 31 वचन, David prayed, दावीदाने प्रार्थना केली, Lord, प्रभू turn his advice into foolishness. त्याची मसलत मूर्खपणात काढ, त्याला मूर्खात काढ दे बाप्पा. त्याने जे ठरवलंय ते होऊ नको देऊ. And it didn't happen. आणि नाही झालं. Nothing happened to त्याने David. ठरवलेलं नाहीच झालं. दावीदाला God. काही नाही झालं. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 17:23, 1 शमूएल 17 अध्याय 23 वचन, Ahithophel ended his life in shame. अहितोफेलने मात्र शेवटी त्याचं जीवन लज्जास्पद रीतीनं संपवलं. And then मग there was another enemy अजून एक शत्रू होता whose name was Shimei. ज्याचं नाव होतं शिमी, दावीदाचा शत्रू. He threw stones at David and cursed him. तो शिमी दावीदाला दगड मारायला लागला एके दिवशी आणि दावीदाला शाप द्यायला लागला. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 16:5, 2 शमूएल 16 अध्याय 5 वचन, David said nothing. दावीद काहीही बोलला नाही त्याला. Bible says in 1 Kings 2:44 to 46, एक राजे 2 अध्याय 44 ते 46 मध्ये बायबल म्हणतं Shimei died शिमी मेला, and David was still alive and strong. दावीद मात्र तरी जिवंत आणि बलवान राहिला. Saul शौल committed suicide. शौल जो त्याला त्रास देत होता त्याने आत्महत्या केली. Ahithophel committed suicide. अहितोफेल ज्याने त्याच्या विरुद्ध मसलत केली, योजना केली, तोही गेला. His son died in the battle. अब्शालोम त्याचा स्वतःचा मुलगा जो त्याच्या विरोधात जात होता तो युद्धात मेला. But David was alive. दावीद जिवंत राहिला. Why did David win? का दावीद जिंकला? Because he never fought in hate. कारण दावीद कधीही लोकांचा तिरस्कार करून त्यांच्याशी भांडायला गेला नाही. He left the battle to God. त्याने युद्ध देवाच्या हातात ठेवलं. तो कधी असं म्हटला नाही की आय हेट यू. नो, आय ऑलवेज लव्ह यू. He prayed instead of attacking. तर त्याने हल्ला करायच्या ऐवजी प्रार्थना केल्या. He trusted God instead of fearing. त्याने देवावर विश्वास ठेवला घाबरायच्या ऐवजी. He waited on God देवाचरणी त्याने वाट पाहिली instead of taking revenge. सूड घ्यायच्या ऐवजी.
That is David. असा हा आपला दावीद. Bible says बायबल म्हणतं in Romans 8:31, रोमकरास 8 अध्याय 31 वचन, if God is for us, जर देव आपल्यासाठी असेल who can go against us? आपल्या विरोधात कोण जाईल? Nobody. कोणीच नाही, कोणी नाही. But how trouble entered the world? पण मग हे त्रास या जगात कसे आले? In the beginning, सुरुवातीला God made everything perfect. प्रारंभी तर देवाने सगळं परिपूर्ण परफेक्ट बनवलं. He made a beautiful garden. देवाने एक सुंदर बाग बनवली. He made the first man and first woman. पहिला पुरुष पहिली स्त्री देवाने बनवली. Their names were Adam and Eve. आदाम हव्वा त्या दोघांचं नाव. They had no sickness, त्यांना काही आजार पाजार नव्हते, no pain, त्यांना काही वेदना नव्हत्या, no sorrow, दुःख नव्हतं, no death, कर्ज मृत्यू काही नाही, and no fear. भीती पण नाही. God gave them only one rule. देवाने फक्त एकच नियम त्यांना दिला Don't eat from the tree in the middle of the garden. की या बागेच्या मध्यभागी जे झाड आहे ना त्याचं फळ खाऊ नका. But they disobeyed God. पण नेमकं त्यांनी तेच केलं आणि देवाची आज्ञा मोडली. They listened to the devil. त्यांनी सैतानाचं ऐकलं They ate the fruit आणि देवाने नाही म्हटलेलं फळ ते खाल्ले. and sin entered the world. अशा रीतीनं पाप या जगात आलं. Because of that one sin, त्या एका पापामुळे sickness came into the world. आजार या जगात आले, Death came into the world. मरण या जगात आलं, Fear came. भीती आली, Pain came. वेदना आल्या, Suffering came. त्रास आले, Trouble came. त्रास आले People began to hate one another. आणि लोक एकमेकांचा तिरस्कार करायला लागले. People began to lie, steal, and kill. लोक खोटं बोलायला लागले, लोक चोऱ्या करायला लागले, मारायला लागले, ठार मारायला लागले, मर्डर खून करायला लागले They will worship gods. आणि देवांची आराधना करणार. But पण the next moment they will slash somebody. म्हणजे एकीकडे पूजा अर्चा करणार आणि दुसरीकडे कुणाला तरी ठार मारणार. Bible says बायबल in म्हणतं Romans 5:12, रोमकरास 5 अध्याय 12 वचन, sin came into the world because one man did not obey God. पापाचा प्रवेश या जगात झाला कारण एका माणसाने देवाची आज्ञा पाळली नाही. किती माणसांनी? एका माणसाने. And because of sin, death came. आणि पापामुळे मरण आलं. But पण God did not leave us alone. देवाने आपल्याला एकटं सोडलं नाही. God loved the people. देवाने लोकांवर, मानव जातीवर प्रेम केलं. Bible says बायबल म्हणतं in John 3:16, योहान 3:16, God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that he gave his only begotten son Jesus की Christ, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला that whoever believes on him की जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish त्याचा नाश होणार नाही but will have eternal life. तर त्याला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळेल. God loves the whole world. देवाचं संपूर्ण जगावर प्रेम आहे. His love is not limited to a country or a region or a culture or a tongue. देवाचं प्रेम कुठल्या देशापुरतं किंवा कुठल्या कल्चर किंवा संस्कृतीपुरतं मर्यादित नाहीये. No, कुठल्याही भाषेपुरतं मर्यादित नाही. he loves the whole world. देवाचं संपूर्ण जगावर प्रेम आहे. There is no high language, low language before God. कुठलीही देवासमोर उच्च जात किंवा तुच्छ जात असं नाही. उच्च भाषा, तुच्छ भाषा असं नाही. God did not want to leave us in pain and sin. देवाला आपल्याला वेदनेमध्ये, पापामध्ये ठेवायचं नव्हतं. So he made a way to bring us back. म्हणून देवाने एक मार्ग तयार केला आपल्याला परत त्याच्या जवळ आणायला. Then comes the entry of Jesus, आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्तांचं आगमन झालं. his only begotten son. येशू ख्रिस्त परमेश्वराचा एकुलता एक पुत्र. Jesus lived a perfect life. येशू एक परिपूर्ण जीवन जगून गेले. He healed the sick, येशूंनी आजारांना आरोग्य दिलं, raised the dead, मेलेल्यांना परत जिवंत केलं, loved the broken, तुटलेल्यांवर प्रेम केलं, wiped the eyes of the broken-hearted, तुटलेल्या हृदयांच्या माणसांचे डोळे पुसले, forgave the sinners, पाप्यांना क्षमा केली gave sight to the blind, आणि अंधांना दृष्टी दिली, multiplied bread and fish, भाकर आणि मासा बहुगुणी केला, walked on water, पाण्यावर चालले, raised Lazarus from the dead. लाजर नावाच्या एका मुलाला मेलेल्यातनं परत जिवंत केलं. Praise God. देवाला धन्यवाद. Show me any one person who did all this. मला कुठलाही एक माणूस दाखवा की ज्या माणसाने हे सगळं केलं असेल. Praise God. देवाला धन्यवाद. Then this Jesus, आणि मग हे येशू, he took our sins. त्यांनी आपलं पाप घेतलं, He died on the cross of Calvary. संपूर्ण मानव जातीचं पाप घेतलं, काल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावले He didn't die for his sins, आणि स्वतःच्या पापांसाठी नाही मरण पावले, but he died for our sins. आपल्या पापांसाठी मरण पावले. Praise God. देवाला धन्यवाद. And on the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी Jesus rose from the dead येशू मरणातून परत जिवंत झाले, to show दाखवायला that sin and death do not win. की पाप आणि मरण जिंकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Now anyone who believes in Jesus आता जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल can be saved, त्याचं तारण होईल, can have eternal life, त्याला अनंत काळचं जीवन मिळेल will go to heaven. आणि तो स्वर्गात जाईल.
Amen. आमेन. I'm telling you this night, आणि आज रात्री मी तुम्हाला सांगत आहे, by God, देवाद्वारे you will rise above every storm if you have Jesus जर with you. येशू तुमच्या सोबत असतील तर प्रत्येक वादळाच्या वर तुम्ही लोक याल. आमेन. By God, देवाद्वारे what held you down will lift you up. जे काही तुला खाली धरून आहे तेच तुला वर आणेल. By God, देवाद्वारे your weakness will turn into strength. तुझा अशक्तपणा शक्तीत बदलेल. By God, देवाद्वारे your closed doors will open. तुझी बंद झालेली दारं उघडतील. By God, your past will not stop your future. देवाद्वारे तुझा भूतकाळ तुझा भविष्यकाळ थांबवू शकणार नाही. By God, every enemy of yours will fall. देवामुळे तुझा प्रत्येक शत्रू खाली पडेल. By God, your tears will turn into a testimony. देवामुळे तुमचे अश्रू साक्षीत बदलतील. हालेलुया, हालेलुया. By God, you will walk where you once wept. आणि देवामुळे एकेकाळी जिथे तुम्ही रडला होता तिथे चालत चालत जाल. Praise God. आमेन. By God, देवामुळे what was broken will be made whole. जे तुटलंय ते संपूर्ण होईल, बरं होईल. By God, your trouble will vanish. देवामुळे तुझे त्रास संपतील And you shall have victory. आणि तुला विजय मिळेल. By God, your house of mourning will turn into a house of dancing. देवामुळे तुझं रडणारं घर नृत्य करणारं घर होईल. So don't be worried about your troubles. तर तुमच्या त्रासांची काळजी करू नका. They may come sometimes as a disguise for us. त्रास कधी कधी वेषांतर करून आपल्यासाठी येतात It helps us. आणि आपल्याला मदतच करतात. Does not rain fall very hard at times? आणि कधी कधी पाऊस कसा जोरात पडतो ना, But yet, तरी it helps a little flower also to grow. छोट्या छोट्या फुलांनाही वाढायला मदत करतो. It quenches a little animal's thirst also. छोट्या छोट्या जनावरांची सुद्धा तहान भागवतो. So also, तसंच your tears are watering tomorrow's joy. तुझे अश्रू उद्याच्या आनंदाला पाणी घालतात. Amen. आमेन. Yes, I have seen people troubled and weak and sick, मी पाहिलंय लोकांना जे त्रासात आहेत, जे अशक्त आहेत, आजारी आहेत, broken and shattered, तुटलेले आहेत, बर्बाद झालेले आहेत, विखरलेले आहेत, yet they come to church तरी सुद्धा चर्चला येतात with hope आशेनं that someday की कधीतरी God will hear me. देव माझं ऐकेल, Someday कधीतरी God will help me. देव मला मदत करेल. You know, तुम्हाला माहित आहे, a river may twist and turn, एखादी नदी अशी इकडून तिकडून वळण घेऊन वाहील, but it still reaches the ocean. तरी समुद्रापर्यंत पोहोचते बर का. You may have come with limping, with pain तसं तुम्ही सुद्धा and trouble, लंगडत पांगडत त्रासानं इथे आलेले असाल, but you are meeting the ocean of life. पण जीवनी सागराला भेटताय इथं तुम्ही. That is the living God. आणि तो जिवंत देव आहे. Amen. Amen. So keep moving forward. तर पुढे चालत राहा. One day you will meet God. एके दिवशी तुम्ही देवाला भेटणारे ठरलेलं आहे. Amen. आमेन. The night may feel very long at times, रात्र कधी कधी तुला लांब वाटेल, but morning always comes. पण पहाट नेहमी येते बेटा. पहाट होतेच ना. Your breakthrough is near. तुझी नवीन सुरुवात जवळच आहे. More near than you can ever think of. अगदी तू विचार करू शकत नाही एवढी तुझी नवीन सुरुवात जवळ आहे. So don't worry. मग काळजी करू नको. If it didn't happen one time, it will happen the next time. आज झालं नाही, एकदा झालं नाही, ठीक आहे नंतर होईल, पुढच्या वेळेला होईल. If it didn't happen today, it may happen tomorrow. आज झालं नाही, उद्या होईल. You know, mountains are climbed one step at a time. डोंगर कसे चढले जातात? पावला पावलाने चढले जातात ना. So progress is quiet, but it is powerful. तसं प्रगती शांततेनं होते, पण ती सामर्थ्यवान असते. So walk with God every day, तर रोज देवासोबत चाला and you will find yourself on top of the mountain. आणि एके दिवशी तुमच्या लक्षात येईल मी डोंगर चढून वर आलेलो आहे. Praise God. आमेन. Bible says in Exodus 14 verse 14, निर्गम 14:14 मध्ये बायबल म्हणतं, the Lord will fight for you. परमेश्वर तुझ्यासाठी लढेल, You only need to be still. तू फक्त शांत राहायचं. Bible says in Psalm 34 verse 17, स्तोत्र 34:17 मध्ये बायबल म्हणतं, good people call to the Lord for help, चांगल्या लोकांनी देवाला हाक मारून सांगितलं आम्हाला मदत कर. and He helps them. चांगले लोक देवाला हाक मारून म्हणतात मला मदत कर आणि देव त्यांना मदत करतो. He saves them from all their troubles. देव त्यांना त्यांच्या सगळ्या त्रासांपासून सोडवतो. Bible says in Luke 17, लूकचा 17वा अध्याय बायबल म्हणतं, 11 to 19, 11 ते 19, लूक 17. there it speaks of a very powerful and interesting healing. आणि तिथे एका अतिशय सामर्थ्यवान आणि उत्सुकमय आरोग्याविषयी लिहिलंय. 10 men had leprosy.
10 माणसं होती, त्या 10 माणसांना कुष्ठरोग होता, कोड फुटलो. A terrible skin disease. एक महाभयानक त्वचा रोग, कुष्ठरोग. And in those times, त्या काळी leprosy didn't just make you sick, कुष्ठरोग फक्त माणसाला आजारी करायचा एवढंच नाही, it made you an outcast. तर कुष्ठरोग माणसाला आजारी करून वाईट टाकायचा. People would call you unclean. आणि लोक तुम्हाला अस्वच्छ, अशुद्ध असं लांबूनच बघून हाक मारायचे. And the law said, आणि नियम असा होता you have to leave your home, की तुम्ही तुमचं, समजा तुम्हाला कुष्ठरोग झालाय तर घर सोडायचं, your family, your village. परिवार सोडायचा, गाव सोडायचं, No one would touch you. आणि कोणी तुला स्पर्श करणार नाही, You cannot touch no one. आणि तू कोणाला हात लावायचा नाही, No one can come near you. कोणी तुझ्या जवळ येणार नाही, You cannot go near तू anyone. कोणाच्या जवळ जाऊ शकत नाही. And so these 10 leper friends, ते 10 कुष्ठरोगी मित्र होते they were fed up with their lives, आणि आयुष्याला कंटाळले होते, tired of the pain, दमले होते सगळ्या वेदनेला, यातनेला, tired of isolation, दमलेले अशा एकांतात राहून, कारण की वाईट टाकलेले, समाजापासून बाहेर पडलेले, tired of being lonely, दमून गेले होते एकटे पडून, tired of standing and living outside the city. दमून गेले की नगराच्या बाहेर असं एकटंच राहायचं, वेशीच्या बाहेर, समाजाने, परिवाराने सगळ्यांनी सोडलेलं. But one day, पण एके दिवशी Jesus came येशू तिथे आले and he came near them. आणि येशू त्यांच्या जवळ आले. They didn't whisper, ते असं कुजबुजले नाही they didn't beg for food, किंवा त्यांनी भीक अन्नाची मागितली they नाही, lifted their तर voices त्यांनी आवाज उंच केला and they cried out, आणि ओरडले Jesus, आणि म्हणाले, "येशू, Master, गुरुदेव, have mercy on us. आमच्यावर दया करा." See, they didn't ask for healing directly. आणि सरळ थेट त्यांनी आरोग्य मागितलं नाही, They just said, फक्त म्हणाले, Mercy, Lord, mercy. आमच्यावर दया करा प्रभू, आमच्यावर दया करा. Because they knew कारण त्यांना कळलं only God could save and heal them. फक्त देवच त्यांना आरोग्य देऊ शकतो आणि वाचवू शकतो. Jesus looked at them येशूनी त्यांच्याकडे पाहिलं and he said something strange. आणि येशू काहीतरी विचित्र बोलले. Go and show yourselves to the priests. म्हणाले, जा आणि स्वतःला याजकास दाखवा. Why the priests? याजक म्हणजे पुजारी बोली भाषेत, त्यांना दाखवा. का? Because कारण only the priest could declare someone clean again. फक्त याजकच एखाद्या माणसाला परत हा माणूस शुद्ध आहे असं पुकारू शकतो. And so they looked at each other, still sick, तर त्या दहांनी एकमेकांकडे बघितलं. आजारी तर अजूनही होतेच, ते still covered in sores. अजूनही गळवे होते, कुष्ठरोग होताच. But since Jesus said, पण येशू त्यांना म्हणाले ना, they obeyed. म्हणून त्यांनी आज्ञा पालन केलं. And as they turned and they walked together, आणि वळून जसं 10 एकत्र चालत चालत निघाले, they were all healed. सगळे रस्त्यात बरे झाले. जाता जाता रस्त्यातच. I'm telling you, मी सांगतो ना, it may happen, होईल, it may happen कदाचित होईल. that after the meeting, as you're about to go towards your home, मी सांगतो ना, कदाचित आज तुम्ही इथून सभा सुटल्यानंतर घरी जाता जाता रस्त्यात तुम्हाला आरोग्य मिळेल. some healing will take place, काहीतरी आरोग्य होईल. हु नो, some phone call will come, काय एखादा फोन येईल, some good news will come, काहीतरी चांगली बातमी येईल, some good text will come on your iPhone. काहीतरी चांगला व्हॉट्सअप येईल, Good news, brother, good news, की sister. चांगली बातमी, गुड न्यूज. Praise God. होऊ शकतं. The sores vanished, they were healed. तर त्या 10 लोकांचे, 10 मित्रांचे सगळे गळवे गेले, कुष्ठरोग गेला Their skin became clean. आणि ते बरे झाले. त्यांची त्वचा अगदी शुद्ध चांगली झाली. But then only one man, just one man turned back. पण त्या 10 पैकी फक्त एकच माणूस परत वळला, He came to Jesus, येशूंकडे आला, fell at the feet of Jesus, येशूंच्या पायी पडला and said, Thank you, आणि Lord. म्हणाला, धन्यवाद प्रभू, Thank you, Lord, धन्यवाद प्रभू, for doing this for me. तुम्ही माझ्यासाठी हे केलं, तुम्हाला धन्यवाद. Jesus said, येशू म्हणाले, I think I healed 10 of you. मला असं वाटतं तुम्ही 10 जण होता ना, Where are the 9? बाकीचे 9 कुठे आहेत? 9 did not come back. बाकीचे 9 परत नाही आले. Like some of us, once we get healed, we don't show our faces again. जसं आपल्यातले काही जण बरं झालं, आपल्याला जे हवं आहे ते मिळालं की परत दापोडीत येत नाहीत. And so, काम हो गया, बाय बाय. and Jesus said, Where are the other 9? तसं येशूंनी विचारलं त्याला, बाकीचे 9 कुठे आहेत? But he said, Okay, पण ते म्हणाले, ठीक आहे, your faith has made you whole. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. Body, soul, and spirit. तुझा जीव, आत्मा, शरीर सगळं बरं झालं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Leprosy in Bible times, it was like carrying shame and pain in your body. बायबलच्या काळामध्ये कुष्ठरोग म्हणजे फार वाईट, एक लज्जास्पद आजार. These men had deep trouble.
या लोकांना, या 10 माणसांना फार त्रास होता, but they still believed Jesus could help. तरी त्यांनी विश्वास ठेवला की येशू आम्हाला मदत करतील. See, faith means obeying even when you don't see the healing yet. विश्वास काय असतो की आरोग्य दिसत नाहीये तरी सुद्धा विश्वास ठेवायचा की मी बरा होणार आहे. And gratitude matters to God. आणि कृतज्ञता पाहिजे बरं का, देवाचं ऋण मानलं पाहिजे. Many get blessed, अनेक जण आशीर्वादित होतात, but few come back to say thank you. फार थोडे लोक धन्यवाद मानायला परत येतात. No matter how deep your trouble is, तर तुमचे त्रास कितीही मोठे असोत, when you cry out to Jesus, जेव्हा तुम्ही येशूंचा धावा कराल, Jesus hears. येशू ऐकतात. Amen. आमेन. He doesn't just heal your bodies, आणि येशू फक्त तुमच्या शरीराला आरोग्य देतात एवढंच नाही, He makes your heart whole. येशू तुमच्या हृदयाला संपूर्ण करतात. And no trouble is too big for Jesus, येशूंसाठी कुठलाही त्रास फार मोठा नाही, because He's called the deliverer. कारण येशूंना मुक्तिदाता हे नाव आहे, He's called the savior. येशूंना तारणारा हे नाव आहे, He's called the healer. येशूंचं नावच आहे आरोग्यदाता. Amen. आमेन. So what broke you cannot bury you if you have Jesus. तर ज्यातनं तू तुटलाय तीच गोष्ट तुला गाडू शकत नाही जर तुझा येशूंवर विश्वास असेल तर. Praise God. आमेन. Jesus is ready to rebuild you. येशू तुला परत बांधायला उभं करायला तयार आहेत. Your pain has a purpose, तुझ्या वेदनेमागे काहीतरी संकल्प आहे and your storm has an end. आणि वादळाला अंत पण आहे. Jesus sees you. येशू तुला पाहतायत, Jesus hears you. येशू तुझं ऐकतायत, He can hear your sighing, येशूला तुझे उसासे आणि कणणं ऐकू येत आहे. and He's working for you. आणि येशू तुझ्यासाठी काम करतायत. The road may be tough, तो रस्ता तुझ्यासाठी अवघड असेल, the road may be rough, तो रस्ता तुझ्यासाठी खडबडीत असेल, but my Jesus' grace never runs out. पण माझ्या येशूंची कृपा कधी संपत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Many times, अनेक वेळा some of you have cried to Jesus, तुमच्यातले काही जण येशूंसमोर रडतात and didn't Jesus listen to you? आणि येशूंनी त्याला तुमचं ऐकलं ना, You prayed, तुम्ही प्रार्थना केली, and Jesus moved for you. येशूंनी तुमच्यासाठी काम केलं ना, Jesus' help may not be very loud, आणि येशूंची मदत अशी जोरात गाजत वाजत कदाचित येणार नाही. like when the politicians help, it is all around the media. जसं राजकारणी मंत्र्यांनी मदत केली की ती सोशल मीडियावर सगळीकडे गाजत वाजत येते. But when Jesus helps, पण येशू जेव्हा मदत करतात it's very silent, ती शांत असते, but it is also very sure. पण फार 100% खात्रीपूर्वक असते. Praise God. देवाला You धन्यवाद. may feel forgotten today, जसं तुम्हाला वाटत असेल आज की मला सगळे विसरलेत, but पण heaven remembers your name. स्वर्गाला तुझ्या नावाची आठवण आहे. Heaven remembers your name. स्वर्गाला तुझ्या नावाची आठवण आहे. One moment with Jesus एक क्षण येशूंच्या संगतीत can end a lifetime of trouble. आयुष्यभराचा त्रास संपवू शकतो. Amen. एक क्षण येशूंच्या संगतीतला आयुष्यभराचा त्रास संपवू शकतो. When Jesus steps in, येशू जेव्हा आत येतील the battle turns in your favor. त्या युद्ध तुझ्या बाजूने येईल, विजय Amen. तुझ्या बाजूने येईल. And so when you are in trouble, तर जेव्हा केव्हा तुम्ही त्रासात असाल many people will run away. तेव्हा अनेक माणसं तुम्हाला सोडून पळून जातील They will see you coming, आणि ती माणसं तुम्हाला येताना पाहतील and they will cross to the other side of the road. आणि दुसऱ्या रस्त्याला निघून जातील. Why? का? They are afraid. त्यांना भीती वाटते. Afraid you might ask for help. त्यांना भीती वाटते की या माणसाला फार त्रास आहे, त्यांनी येऊन मला मदत मागितली तर. Afraid your pain might become their problem. भीती वाटते त्यांना की तुमच्या वेदना त्यांचे प्रॉब्लेम झाले तर. When life is good आणि जीवन जेव्हा चांगलं असतं and you have everything, आणि आपल्याकडे जेव्हा सगळं असतं people crowd around you. त्या लोक अवतीभोवती फार गर्दी करतात, They smile, हसतात, they laugh, हसतात, they are full of joy. म्हणजे आनंदाने आपल्या अवतीभोवती सगळे असतात आपलं जीवन चांगलं असताना, They enjoy your blessings. आणि तुमच्या आशीर्वादांचा आनंद घेतात. यार, दोस्त, मित्र, मैत्रिणी, आपलं सगळं चांगलं असतं तेव्हा सगळे असतात. But the moment they hear पण देव न करो त्यांच्या कानावर आपल्या विषयीनं काय आलं that you lost a job, की समजा तुझी नोकरी गेली, you are sick, समजा तू आजारी you आहे, are in trouble, का तुला काही त्रास आहे, they disappear. की ते कुठे नाहीसे होतात माहित नाही. They don't call, फोन करत नाहीत, they don't visit, भेटायला येत नाहीत, they vanish like a smoke. कुठेतरी धुरासारखे नाहीसे होतात. But Jesus doesn't walk away. पण येशू असं करत नाही. He comes close येशू आपल्या जवळ येतात. when others step back. बाकीची माणसं जेव्हा आपल्याला सोडून लांब जातात तेव्हा येशू जवळ येतात. He stays when everyone else leaves. आणि सगळ्यांनी जरी आपल्याला सोडलं तरी येशू आपल्या सोबत राहतात. He brings help येशू आपल्याला मदत आणतात. when no one else can. कोणी जेव्हा आपल्याला मदत करायला तयार नाही तेव्हा येशू मदत करतात. People may leave you in the storm, तसं लोक तुला अर्ध्या बाधा सोडून जातील, but Jesus is ready to walk with you. पण येशू तुझ्या बरोबर चालायला तयार आहेत. In every step you will find Jesus. पावला पावलाला तुला येशू सापडतील. People may walk away, आणि लोक निघून जातील. but Jesus walks in. लोक आहेत बेटा, लोकांचा हिशोबच असा असतो,
पण येशू असं करत नाहीत, ते आपल्या बरोबर असतात. When others disappear, इतर माणसं जेव्हा निघून जातील, Jesus draws near. येशू मात्र जवळ येतील. See? दुसऱ्यांनी सोडलं, येशू धरून ठेवतील. You may be forgotten by others, आणि कदाचित बाकीची माणसं तुला विसरतील, but never by Jesus. पण येशू तुला कधी विसरणार नाही. Amen. आमेन. Trouble only shows. त्रास हेच दाखवतात. It shows you who is real. त्रास दाखवून देतात आपल्याला की कोण किती खरं आहे, कोण किती पाण्यात आहे. And only Jesus is real. आणि फक्त येशूच खरे आहेत. हे Praise त्रासांमध्येच कळतं की येशूच खरे आहेत. In the storm, everybody will leave you, but Jesus will be with you in the boat. वादळांमध्ये सगळे सोडून जातील, पण येशू नावेत तुझ्या बरोबर असतील. When friends vanish, मित्र निघून गेले, my Jesus remains faithful. येशू मात्र विश्वासू राहतात. Crowds will come in good times. तसं गर्दी, लोकांची गर्दी चांगल्या काळात आपल्या सोबत असते. Jesus comes in all times. येशू सदैव आपल्या बरोबर असतात. हा फरक आहे. लोक फक्त आपल्या चांगल्या काळात आपल्या बरोबर असतात, येशू आपल्या बरोबर सदैव असतात. Their silence may hurt, आणि त्यांची शांतता, लोकांची शांतता आपल्याला मनामध्ये वाईट वाटायला लावते, but Jesus' presence always heals. पण येशूंचा सहवास नेहमी आरोग्य देऊन जातो. So don't chase after people. तर लोकांच्या मागे लागूच नका, Run to Jesus, येशूंकडे धावत या. because Jesus never turns away from a broken heart. कारण येशू तुटलेल्या हृदयाला कधी सोडून जात नाही. One day, एके दिवशी an old widow came to meet me. एक वृद्ध विधवा बाई मला भेटायला आली. Her eyes were full of tears. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले. I asked her gently, मी तिला विचारलं मृदू आवाजात Mother, what is your trouble? की आई काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. She smiled and said, तर त्या हसून मला म्हणाल्या, These are not tears of sadness. हे दुःखाचे अश्रू नाहीये, These are tears of joy. हे आनंदाचे अश्रू आहेत. She told me her story. आणि ती आई मला तिची कहाणी सांगू लागली I am a widow. की मी विधवा आहे, My children left me. माझ्या मुलांनी मला सोडून दिलं, I was all alone. मी एकटी पडले, I had no money, माझ्याकडे पैसे नव्हते, no support. आधार नव्हता. But still, तरी I kept coming to church. मी चर्चला येत राहिले, मी चर्च सोडलं नाही. I kept loving God. मी प्रभूवर प्रेम करत राहिले, I kept trusting on Jesus. मी येशूंवर विश्वास ठेवत राहिले. I had nothing, माझ्याकडे काही नव्हतं, but I had lots of faith. पण विश्वास खूप होता. Then she said something आणि मग ती आई अजून काहीतरी बोलली, that shook my heart. त्यातनं माझं हृदयच हादरलं. She said, When you prayed for me, त्या म्हणाल्या, एकदा तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, something changed. त्याच्यानंतर काहीतरी बदल आला. God opened a miracle door. देवाने काहीतरी चमत्कारिक दारच उघडलं. There was a piece of land from my father's property माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीतनं एक जमिनीचा वाटा होता, that I didn't even know about it. मला माहिती पण नव्हतं त्याविषयी म्हणे. And it came into my name, माझ्या नावावरती ती जमीन झाली, and I sold that land, मग ती जमीन मी विकली, got a large amount of money. आणि भरपूर पैसा त्यातनं मला मोठी रक्कम मिळाली. Now I can live the rest of my life in peace and dignity. आता उरलेलं आयुष्य मी शांतीनं आणि इज्जतीनं जगू शकते. पास्टर, I know her children will come back now. मला माहितीये आता तिची सोडून गेलेली मुलं परत येणार. Praise God. आता गुळाच्या ढेपेला मुळे परत लागतील. But that's not all. पण तेवढंच नाही हो, She even donated some money to the church. काही पैसे त्यांनी चर्चला देणगी म्हणून दिले. वड A widow. गोल्डन हार्ट, एक विधवा बाई सगळ्यांनी सोडलेली बघा. And so she continued. मग पुढे म्हणाली, She said, Soon after that, म्हणाली त्याच्यानंतर I लगेच received another papers, मला अजून काही कागदपत्र मिळाली, and it said, आणि त्यात लिहिलेलं I had a share in my ancestors' land. माझ्या आजोबांकडनं काहीतरी जमीन होती, त्याच्यातही माझा वाटा निघाला. And that money also is on the way. तोही पैसा मला आता मिळणार आहे. All the time, तर नेहमी I had this thinking म्हणे माझा असा विचार होता that I had nothing. की माझ्याकडे काही नाही, But God knew what was mine. पण देवाला माहिती होतं माझं काय आहे, And He released it at the right आणि time. देवाने बरोबर वेळेला मला ते पाठवून दिलं. And then she lifted her hand and said, Praise God. आणि मग हात वर करून देवाला धन्यवाद देऊन बाई गेली. Praise God. देवाला धन्यवाद. I mean, you never know what surprise doors God can open for you tonight. तेच मला म्हणायचंय की आज रात्री तुम्हाला पत्ताही लागणार नाही की देव काय चमत्काराचं दार तुमच्यासाठी उघडेल. Even when people will leave you, God does not. आणि लोक जरी तुम्हाला सोडून गेले ना, काही हरकत नाही, देव आपल्याला सोडत नाही. And when you have nothing left but faith, you have more than enough. आणि आपल्याकडे काही उरलं नाही, पण फक्त विश्वास आहे, भरपूर आहे. खूप झालं, Praise God. खूप झालं. God can open surprising doors. देव चमत्कारिक दार तुझ्यासाठी उघडेल. Once you never even knew where
they were. की एकेकाळी तुला माहित पण नव्हतं की हे सगळं कुठे आहे, काय आहे. See, no blessing is lost बघा, कुठलाही आशीर्वाद हरवून तर जाणार if नाही. Jesus is with you. जर येशू तुझ्या सोबत आहे तर तुझा आशीर्वाद तुला मिळणार. Because God knows where it is. कारण देवाला माहितीये तो तुझा आशीर्वाद कुठे आहे. And God knows how to bring it back to you. आणि देवाला माहितीये तो आशीर्वाद तुझ्यापर्यंत कसा परत आणायचा. Praise God. आमेन. When man forgets you, मनुष्य जेव्हा तुला विसरतो, Jesus remembers you. येशू तुझी आठवण करतात. Amen. आमेन. God can bless you from unseen places. तसं देव अदृश्य जागेमधून तुला आशीर्वाद देईल. God can bless you through unseen people. अदृश्य लोकांद्वारे, म्हणजे जी लोक तू कधी पाहिली नाही अशा लोकांकडनं देव तुला आशीर्वाद देईल. God can bless you through strangers. आणि अनोळखी लोकांकडनं देव तुला आशीर्वाद देईल. God can bless you through places that didn't exist before. अशा जागा ज्या अगोदर नव्हत्याच तुझ्या जीवनात, त्या जागेतनं देव तुला आशीर्वाद देईल. That uncle you never knew existed suddenly comes to you when असे you meet कोणीतरी Jesus. अंकल, कोणी असे काका, का असे कोणी मामा, तुला माहिती पण नव्हते की हे आहेत, ते अचानक येतील आणि तुला आशीर्वादित करून जातील. Suddenly, just because you met Jesus. की केवळ तू येशूंना भेटली म्हणून. Amen. Amen. Hidden blessings become visible when faith stays strong on Jesus. विश्वास आपला येशूंवर बळकट असेल तर अदृश्य आणि लपलेले आशीर्वाद सुद्धा आपल्या समोर येतात. Praise God. आमेन. Jesus opens door no one else can. आणि कोणी उघडू शकत नाही असं दार येशू उघडतात. Some doors you cannot see but Jesus can see. काही दारं आपल्याला दिसत नाहीत पण येशूंना दिसतात. And he will open the doors at the right time. आणि येशू ती दारं योग्य वेळेला उघडतील. You may feel empty, तुम्हाला रिकामं वाटेल, but heaven sees your inheritance. पण स्वर्गाला तुझा वारसा दिसत आहे. त्या वारसा ह्यांचा आहे. And so tears of pain can become tears of joy in God's time. तर वेदनेचे अश्रू आनंदाचे अश्रू होऊ शकतात देवाच्या वेळेत. And so your faith today तर आज जो काही तुझा विश्वास आहे can unlock miracles tomorrow for you. उद्यासाठी चमत्काराची दारं उघडेल तो विश्वास. And so what is lost to तसे- you is never lost to God. तुला जे हरवल्यासारखं वाटतंय ते देवाला हरवलेलं नाही ना. And so when you have nothing but Jesus, तर तुझ्याकडे जेव्हा काहीच नाहीये पण येशू आहेत, you have everything. ऍक्च्युली तुझ्याकडे सगळं आहे. येशू पाया, सब पाया. God is the best at turning sorrows into surprises. देव खूप चांगला आहे दुःखांना आनंदात आणि आश्चर्यात बदलायला. So pray every day. रोज प्रार्थना करा, Talk to God every day. रोज देवाशी बोला, Read the Bible every day. रोज बायबल वाचा. You will not even know तुम्हाला कळणार पण नाही when you will need His help. कधी तुम्हाला त्याच्या मदतीची गरज पडणार आहे, आपल्याला काय माहित. And as you continue walking with Him, आणि जसं तुम्ही देवासोबत चालत राहाल you will not even know when you have reached the top. तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही डोंगर माथ्यापर्यंत कधी पोहोचला. एक एक पाऊल करून पोहोचला. You don't have to fight the people. तुम्हाला लोकांशी भांडावं सुद्धा लागणार नाही. See today on the road, आज बघा रस्त्यावर, they are ready to beat you up. आज रस्त्यांवरती माणसं तुम्हाला चोपून काढायला तयार असतात And they say we do religion. आणि म्हणतात नाही नाही आमचा धर्म आहे. Does God teach to beat one another? देव एकमेकांना मारायला शिकवतो का? No. सांगा ना मला, उत्तर द्या. देव एकमेकांना मारायला शिकवतो का? Which God do we follow? कुठल्या देवामागे चालतोय आपण? See, God sees what's done to you. देव बघतो ना तुला काय केलंय, कोणी केलंय. Prayer is stronger than revenge. प्रार्थना सूड घेण्यापेक्षा जास्त बलवान आहे. And when you trust God, आणि जेव्हा तू देवावर विश्वास ठेवशील He removes your enemies. त्या देव तुझ्या शत्रूंना काढून लावेल. Some will fall away, काही पळून जातील, some will leave, काही सोडून जातील, some will lose power, काहींची सत्ता जाईल, some will lose their strength, काहींचं सामर्थ्य जाईल, शक्ती जाईल. while you will still be standing तू मात्र उभा राहशील. when the battle ends. जेव्हा युद्ध संपेल तेव्हा तुझ्या लक्षात येईल विरोधातले सगळे पडले. Since the day I met God, ज्या दिवसापासून मी देवाला भेटलो I stopped fighting my battles. मी माझी युद्ध लढणं संपवलं. Now I just pray आता मी फक्त प्रार्थना करतो. and God steps in. देवात येतो. Some enemies left my life, काही शत्रू मग माझं जीवन सोडून निघून गेले. some lost their power, काही शत्रूंच्या हातातलं सामर्थ्य सत्ता गेली. some even left this world, काही शत्रू जग सोडून गेले. but I'm still here मी अजूनही इथेच आहे because God kept me. कारण देवाने मला ठेवलंय. And so if God is for me, तर देव जर माझ्या बाजूने आहे no one can stand against me. कोणी माझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही. I will go when God takes me. देव मला नेईल तेव्हा मी जाईन. Praise God. Amen. Amen. आमेन. Let us pray चला tonight. मग आता प्रार्थना करू. Let your eyes be lifted to God. तुमचे डोळे देवाकडे केंद्रित करा. Let your hearts be lifted to God. हृदय सुद्धा देवाकडे केंद्रित करा.
Let your hands be lifted to God. हृदय, डोळे, हात सगळं देवाकडे करा. Let your focus be God. लक्ष आता फक्त देवाकडे असू दे. गर्दीकडे, इकडे तिकडे, हे आले ते आले, कुठेही बघू नका. Looking to Jesus, the author and finisher of your faith. फक्त येशूंकडे बघ, तुझ्या विश्वासाचा जो आदी आणि अंत आहे. And He will make all things right. आणि येशू सगळं बरोबर करतील. Don't worry. काळजी करू नका. Let not worry take away your life. काळजीमुळे तुझा प्राण जाऊ देऊ नको. God is alive. देव जिवंत आहे. Jesus is alive. येशू जिवंत आहे. That's why Jesus rose from the dead. म्हणून येशू मेलेल्यातनं परत जिवंत झाले. Jesus is not a mythological figure. येशू दंतकथेतली भूमिका नाहीयेत. He is real. येशू खरे आहेत. Have fellowship with Him. येशूंशी रोज सहभागिता साधा. Your life will change. तुमचं जीवन बदलेल. Are you ready तयार tonight आहात आज रात्री to receive a touch from Him? त्याच्याकडनं स्पर्श स्वीकारायला? Then raise one hand towards heaven. असाल तर एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. The devil has to go. सैतान गेलाच पाहिजे. Your pain has to go. वेदना तुझ्या गेल्या पाहिजे. Your misery has to go. तुझे त्रास गेले पाहिजे. God has to come. देव आला पाहिजे. Then change comes. मग बदल येतो. Are you ready? तयार आहात? Then pray with me. चला मग डोळे बंद करा. माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. See, He's already touching. बघा प्रभू ऑलरेडी लोकांना He's already स्पर्श touching. करत आहे. ऑलरेडी Say, Lord, म्हणा प्रभू touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. Touch my body. माझ्या शरीराला स्पर्श कर. Touch my future. माझ्या भवितव्याला स्पर्श कर. Touch my family. माझ्या परिवाराला स्पर्श कर. Touch my mind. माझ्या मनाला स्पर्श कर. I need you, Lord. मला तुझी गरज आहे प्रभू. I'm in a miserable condition. माझी परिस्थिती बिकट आहे. I have no peace. मला शांती I नाही. have no joy. आनंद नाही. Lord, you have to come. प्रभू तू आलं पाहिजे. Lord, you have to touch me. प्रभू तू मला स्पर्श केला पाहिजे. Father, दे बापा, I am a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Jesus, come. येशू ये. Jesus, come. येशू ये. I need you. मला तुझी गरज आहे. I am in lots of trouble. मला फार त्रास होत आहे. You have to help me. तू मला मदत केली पाहिजे. If you don't help me, जर तू मला मदत केली नाही I will not live तर long. मी जगणार नाहीये. Come down, my खाली Jesus. ये माझ्या येशू. Jesus is coming. येशू येतात. Jesus is coming. येशू येतात. Your talk to God will be your remedy tonight. आज रात्री तुम्ही देवाशी बोलणं हाच तुमचा उपाय आहे. Your talk to God shall turn out all solutions for you. आज रात्री तुम्ही देवाशी बोलाल त्यातनंच तुम्हाला सगळे उपाय मिळणार आहेत. Something good is going to happen. काहीतरी चांगलं होणार आहे. You're talking to God, something good is going to happen. तुम्ही देवाशी बोलून काहीतरी चांगलं घडणार आहे. That which never happened will happen. जे अगोदर कधी घडलं नाही ते आता घडेल. Jesus is coming. येशू येतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I राहील. command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave the people सोड या लोकांना. in Jesus' name. येशूंच्या नावात Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. Live their lives in सोड Jesus' name. त्यांचं जीवन येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Every pain in the body अंगातल्या सगळ्या वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. Every headache डोकेदुखी go in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Leave their heads in सोड Jesus' त्यांची name. डोकी येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Stomach pain, पोटातल्या leave वेदना in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. Pain in the stomach vanish in पोटातल्या Jesus' वेदना name. येशूंच्या नावात जाऊ देत. People suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालंय Lord Jesus touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Ulcer vanish in Jesus' अल्सर name. येशूंच्या नावात जाऊ दे. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Tumor. ट्यूमर People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय Lord Jesus touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that tumor vanish in ते Jesus' ट्यूमर name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Let that tumor go. ते ट्यूमर जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Swelling in the stomach. पोटावर आलेली सूज Leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Yes.
हो. There is somebody with the swelling in the stomach. एक माणूस आलाय त्याच्या पोटाला सूज आहे. No doctors are able to help you. डॉक्टर त्याला बरं करू शकत The नाहीये. Lord Jesus is touching you and प्रभू healing येशू you. तुला आता स्पर्श करून बरं करताय. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा हो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swollen stomach be healed in Jesus' पोटावर name. आलेली सूज येशूच्या नावात बरी होऊ In the दे. name of Jesus. येशूच्या नावात Tuberculosis क्षयरोग be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार, heart attack and heart हार्ट problems अटॅक, हृदयाचे आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. The Lord will touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल You will never have a heart attack आणि again. तुम्हाला परत हार्ट अटॅक येणार नाही. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Problem in the liver लिव्हर मधले आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. Place your hand on that place. आपला हात त्या जागेवर ठेवा Let your liver be healed in आणि Jesus' तुमचं name. लिव्हर येशूच्या नावात बरं होऊ दे. Stone in the kidney किडनी मध्ये झालेले be खडे crushed in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. Be crushed in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी, People having lumps in the ज्या body लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत, be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा. Let those lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूच्या नावात नाही होऊ देत. Cancer. कॅन्सर, Oh God, have mercy on प्रभू them. अशा लोकांवर दया कर. Let that cancer vanish in Jesus' तो name. कॅन्सर येशूच्या नावात निघून जाऊ दे. Let it vanish in Jesus' तो name. कॅन्सर येशूच्या नावात निघून जाऊ दे. Thyroid problem थायरॉइडचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Problem in the eyes डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत. Deaf ears open in Jesus' name. बहिरे कान येशूच्या नावात उघडू देत. Dumb मुके talk in the name of Jesus. येशूच्या नावात बोलायला लागू देत. Let their tongues be loosened in Jesus' name. त्यांच्या जिभा येशूच्या नावात मोकळ्या होऊ In देत. the name of Jesus. येशूच्या नावात, In the name of Jesus. येशूच्या नावात. Diabetes, मधुमेह, blood pressure, रक्तदाब, sugar. शुगरचा Lord, आजार, have mercy on them. साखरेचा आजार, प्रभू दया कर अशा Heal लोकांवर. them. त्यांना आरोग्य दे. Skin disease. त्वचा रोग, People suffering with skin ज्या disease. लोकांना त्वचा रोग आहे, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Somebody cannot move the neck. एका माणसाला आपली मान हलवता येत नाही. Right now, आता या the वेळेला Lord is loosening your neck. प्रभू तुझ्या मानेला सुटका देत And आहे now you can move your neck in Jesus' आणि name. आता तुला तुझी मान हलवता येत आहे. Withered येशूच्या नावात. hand. वाळलेला हात And frozen shoulders. आणि फ्रोझन खांदा. Somebody has frozen एक shoulders. माणूस आहे ज्याचा खांदा चालत The नाही. Lord Jesus is healing you. प्रभू येशू तुला आरोग्य देत आहे. Lift up holy hands दोन्ही पवित्र हात वर कर. and you will be healed in तू Jesus' बरा name. होशील येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Issue of blood सारखा होणारा रक्तस्राव be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the kneecap गुडघ्यांच्या वाट्यांचा आजार be healed. येशूच्या नावात बरा होऊ दे. People who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up, उठा receive the strength of Jesus आणि येशूंची ताकद स्वीकारा. and be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You devil, सैताना, I command you in the name of तुला मी Jesus. आता आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave the people. सोड या लोकांना. Devil, go. सैताना जा. Devil, go in सैताना Jesus' जा name. येशूच्या नावात. Leave the people. सोड या लोकांना. Leave in Jesus' या name. लोकांना सोड येशूच्या Every नावात. divination power, तंत्र मंत्र विद्या, every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्त्या leave सोड in Jesus' name. येशूच्या नावात. See, the devil is going. बघा सैतान The devil चालला. is going. सैतान चालला. He is defeated. तो हरला. He cannot touch you. तो तुला स्पर्श करू शकत नाही. Leave in Jesus' name. सोड येशूच्या All नावात. black magic, I break it in Jesus' सर्व name. काळा जादू येशूच्या नावात मी तोडतो. Some of your precious ones are in the hospital. तुमच्यातल्या काही लोकांचे आप्तजन दवाखान्यात आहेत. Some of your precious ones are at home sick. कोणी आप्तजन तुमचे घरी आजारी आहेत. Right now I pray. आता या वेळेला मी प्रार्थना Have करतो, mercy on them, प्रभू Lord. अशा लोकांवर तू दया कर. You go and touch them, तू Lord. जाऊन त्यांना स्पर्श कर And heal them. आणि तू त्यांना आरोग्य दे. Depression. नैराश्य, Depression. जे सगळे डिप्रेशन मध्ये Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave their mind and their bodies in त्यांचं Jesus' मन, name. त्यांचं शरीर सोड येशूच्या Be नावात. free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Lord, those who need children, Lord, प्रभू ज्यांना संतान हवंय bless them, oh Father. त्यांना तो आशीर्वाद दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers and 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्या हव्या आहेत त्यांना गाड्या दे. Houses, घरं हवी, promotion, बढती हवी, finance, पैसा हवा, give it to them, oh त्यांना Master. दे बापा. Those who want to travel abroad, ज्यांना फॉरेनला जायचंय help them, oh Father त्यांना God. मदत कर प्रभू.
Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Remove people from their debts. लोकांचं कर्ज काढून टाक. There are many who are in debts. अनेक जण कर्जात आहेत. Remove them from their debts, त्यांना Lord, कर्जातनं काढ दे बाप्पा and bless them. आणि त्यांना आशीर्वाद दे. Remove them from their vices. त्यांना व्यसनातनं काढ दे बाप्पा. Smoking, drinking, chewing सिगरेट tobacco, पिणं, सिगरेट पिणं, दारू पिणं, तंबाखू खाणं, and drugs and Drugs weeds and घेणं. all kinds of these things. हे सगळं जे Vices. व्यसन ते Let it करतात. go in Jesus' ते name. व्यसन जाऊ दे येशूच्या नावात. Be new in Jesus' name. येशूच्या नावात नवीन व्हा. Amen and amen. Amen. Praise God. आमेन. Give देवाला a big धन्यवाद. clap to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. And now don't worry. आता काळजी करू नका. God has taken control. देवाने ताबा घेतलाय. Good days are coming. चांगले दिवस येत आहेत. Good times are coming. चांगला काळ येतोय. Keep trusting. विश्वास ठेवत राहा. Keep praying. प्रार्थना करत राहा. Keep believing. विश्वास ठेवत राहा. Keep coming. येत राहा. Praise God. देवाला धन्यवाद.